एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 35 धावांचं लक्ष आहे आणि ही मॅच खेळत असताना पहिल्या बॉलवरती एकदा बाली आहे. यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसरी घेणारा बॉल, खराब बॉल पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी आक्रमण केलंय अभिघारे याच्या बॅट मधून दमदार फटका, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जातोय. झेल विकेट चालली माघारी. बॅक टू दी पॅव्हलियन. अभिघारे स्वतःवरती नाराज असेल. महत्वपूर्ण विकेट चालली माघारी. या मॅच मध्ये अगदी 35 धावांचं लक्ष असताना अभिघारे स्वतःची विकेट गमावली आहे. बॅक टू दी पॅव्हलियन. धक्का क्रमांक 1 टीम घारेवाडी टीमला धावसंख्या 2च्या घरामध्ये पाहायला मिळते आहे. नवीन फलंदाज बाबू. चला थोडंसं फास्ट यायचं आहे बॅटर. बाबू ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा विशाल. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी वेगवान बॉल पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर धावसंख्या 4च्या घरामध्ये पाहायला मिळते. 35 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. महत्वपूर्ण विकेट अभिघारे बॅक टू दी पॅव्हलियन परतवल्यानंतर मात्र जबाबदारी आहे बाबू. त्याचबरोबर किरण यांच्यावरती जबाबदारी आता मात्र इथून पुढे सोपवली गेली आहे. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. गोलंदाज जे आहेत विशाल अगेन स्ट्राइक वरती. बॅटर बाबू घारे. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पाठण. बॅक टू दी पॅव्हलियन. आणखीन एक धक्का. काय गोलंदाजी आहे, काय वेग आहे. भन्नाट वेग, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. विशाल मोरे लाजवाब. काय गोलंदाजी चालली आहे. विकेट झाली माघारी. बॅक टू दी पॅव्हलियन. बाबू घारे यांचा देखील खेळ संपलाय. चले जाओ टाटा बाय बायचा इशारा. गोलंदाज सज्ज आहेत विशाल. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती नवीन फलंदाज योगेश ऑन स्ट्राइक. यावेळी पहा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिल्या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे.
5 बॉल हातालेत. यावेळी पहा थोडासा खराब पंचांचा इशारा. नो बॉल, नो +1. बघूया गोलंदाज निघालेत. यावेळी पहा बॅट हातातून निसटली जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 6 ऑन दी स्कोर कार्ड. 2 विकेट गमावल्या आहेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज नाव आहे प्रज्ञेश. जिथे पहिलं षटक 6 धावा खर्च केले गेले. चांगली गोलंदाजी. आता इथून पुढे समीकरण येऊन टिपलंय. 12 बॉल आणि बनवायचे आहे त्या मॅच मध्ये 29 धावा. 12 बॉल 29चं समीकरण. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतात किरण. नॉन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आले होते योगेश. आणि गोलंदाजीच्या रणमेवरती तेच तर गोलंदाज नाव आहे प्रज्ञेश. निघालेत पहिला बॉल घेऊन. राईट ओव्हर द विकेट करून पहिला बॉल. पहा काय गोलंदाजी चालली आहे. वेगवान बॉल, वेगवान पद्धतीचा चेंडू. यावेळी डॉट बॉल आलाय. चांगला बॉल. डॉट पद्धतीचा चेंडू हाताला जातोय. पुढचा बॉल घेऊन निघाले प्रदेश. यावेळी देखील भन्नाट वेग. पंचाकडे दाद मागतात. व्हाईट बॉलचा इशारा. खराब चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतो. यष्टीरक्षण देतील तितकंच चपळाईचा. यावेळी देखील डॉट बॉल. पहा काय गोलंदाजी चालली आहे प्रज्ञेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. अगदी येणाऱ्या काळामध्ये प्रज्ञेश आपल्या नावाची चर्चा रंगवताना नक्कीच पाहायला मिळेल. आणि याच अनुषंगाने मात्र आज तुळसण संघासाठी गोलंदाजी करत असताना लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा निघालेत बॉलर. यावेळी पहा आक्रमण केलंय. अगदी सुर्राख फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रज्ञेश वरती चढवलाय प्रहार. किरण यांच्या बॅटमधून येतोय षटकार. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय किरण यांच्या बॅट मधून. जिथे गोलंदाजावरती प्रहार चढवले जात आहेत. लाजवाब फलंदाजी. आणि या फटक्यांची खरं तर या मुवमेंटला गरज होती आणि त्याच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19च्या घरामध्ये. लॉस ऑफ 2 विकेट्स. परंतु 1.4चा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. या 2 बॉल वरती आक्रमण चढवलं तर धावसंख्या अगदी मॅचच्या जवळ येऊन पोहोचली आहे. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर 19 आहे आणि इथून पुढे समीकरण आहे 7 बॉल आणि 16 धावांची गरज. नक्कीच किरण यांच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तेजस गारे यांच्याकडून ही मॅच जर विजयी करून दिली तर 501 रुपयाचं कॅश प्राइज लगावण्यात आलेलं आहे.
अगदी पाहायला गेलं तर मॅच 2 षटकांचा खेळ संपलाय. 20च्या घरामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. अगदी 6 बॉल आणि समीकरण आहे 6 बॉल 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती किरण आहेत, नॉन स्ट्राईक वरती योगेश आहेत. गोलंदाजीच्या रनवे वरती कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, जबाबदारी कोणावरती सोपवली जाईल. नाव आहे राहुल, गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. 6 बॉल 15 धावांची गरज. ही मॅच जर किरण यांनी जर मॅच ही विजयी करून दिली तर तेजस घारे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज लगावलेला आहे. पाहूया ही मॅच विजयी करतील का. पाहूया 6 बॉल 15चं समीकरण. गोलंदाजीसाठी राहुल आहे, जबाबदारी दिली आहे विशाल यांनी. पाहूया पहिला बॉल घेऊन निघालेत ओव्हर द विकेट करून. राईट आर्म पहिला बॉल आता लायबुल टच बॉल, परंतु यावेळी 1 धाव वर्जित केली जाते. पंचांचा इशारा नो बॉलचा. खराब बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र फ्री हिट देखील असेल आणि डिक्लर झोन मध्ये देखील अशा 2 धावा येतील धावफलकावरती. 22 धावा. पाहूया राहुल थोडसा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे. पहिलाच बॉल थोडासा खराब, त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईक वरती किरण. यावेळी पहा थोडस प्रेशराइज आहे ते. वाईट +1 अशा आणखीन 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. 24. 6 बॉल 11चं समीकरण आता येऊन टिपलंय. पहा प्रत्येक बॉल प्रेशराइज करतोय. गोलंदाजावरती प्रेशर टाकण्याचं काम केलंय बॅटरने. अगदी किरण मागील ओव्हर मध्ये ज्या प्रकारे 2 मोठे फटके आले त्यानंतर थोडंसं दडपण निर्माण करून दिलंय. 6 बॉल 11ची मॅच. स्ट्राईक वरती किरण आहेत, गोलंदाज देखील सज्ज आहेत. राहुल फुल टॉस बॉल, आक्रमण चढवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. किरण यांच्या बॅटमधून येतोय षटकार. जवळ मॅच आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत असताना या बॉल वरती षटकार आलाय. आता समीकरण आहे 5 बॉल 5 धावांची गरज. ही मॅच विजयी करून दिली तर तेजस घारे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय. बॅटर आपण पाहू शकाल किरण अफलातून कामगिरी. 8 बॉल 20 वैयक्तिक खेळतायत. पाच बॉल 5 धावांची गरज आहे. पाच बॉल 5चं समीकरण. या बॉल वरती चांगला फटका खेळलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. छोटा खेळाडू आहे. अगदी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा येत आहेत. आता समीकरण 4 बॉल 3 धावांची गरज. यावेळी पहा चांगला बॉल. आता मात्र वेग वाढवलाय गोलंदाजाने. लाईन मिळाली आहे. आता 3 बॉल 3चं समीकरण. मॅच कोणाच्या बाजूने जाईल, ही मॅच कोण घेऊन जाईल. 3 बॉल 3चं समीकरण. प्रेशर प्रत्येकावरती असणार आहे कारण पाऊस चालू आहे. बॉल अगदी ऍडव्हान्टेज गोलंदाजावरती फार जास्त चान्सेस आहेत, परंतु यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव घेतली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. इथे रनआउटची संधी. फलंदाज इथे होत आहेत बाद. आता 2 बॉल 2 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने ऑन आहे. 2 बॉल 2 धावांची गरज. मॅच प्रेशराइज आहे. पहा अजूनही मॅच ऑन आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अगदी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती नजर वळवली तर 33 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-3-3 असा आकडा येऊन पोहोचलाय.
परंतु गोलंदाज राहुल 2 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज आहेत. एखादा डॉट एखादी सिंगल धाव. मॅच अजून मॅच मध्ये रंगत येऊ शकते का काय? हाय व्होल्टेज मॅच, काटे की टक्कर, पैसा वसूल मॅच. 2 बॉल 2 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज नवीन बॅटर येताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. बॅटर नेम कळवायचा आहे आमच्यापर्यंत. नवीन फलंदाज येत आहे. 2 बॉल 2 धावेची गरज. गोलंदाज निघालेत राहुल. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज. यावेळी खराब चेंडू, वाईट बॉल आणि बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा इथे अर्जित केल्यात. विजयी संघ ठरला गेलाय घारेवाडी टीम. हार्ड लक बॅड लक मानावं लागेल टीम तुळसण. खराब मॅच असं वाटलं. 35 धावांचं टार्गेट होतं. चांगला खेळ करणं गरजेचं होतं. हार्ड लक बॅड लक मानावं लागेल. खूप चांगला खेळ राहिला तुळसण ठंगाच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ पुढील वाटचालीसाठी देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि घारेवाडी टीमचं